तुकोबाचे हात लिहिताती जे जे या उपक्रमाअंतर्गत मी तुकोबाची गाथा लिहिण्यास दिनांक 2/5/25 गुरुवार या दिवशी सुरुवात करून दिनांक 5/8/25 म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशी ती समाप्त केली. ही गाथा लिहित असताना मंगलाचरणापासून तर श्री विठोबा, गुरु, संतजन, पंढरी इत्यादींचा महिमा व्यक्त करणारे अभंग, तसेच संत चरित्रे, आख्याने, गवळणी, विरहणी, कुटे, गोंधळ व वासुदेव असे लोककाव्य, तर आत्मनिवेदन, नीतिबोध, दंभस्फोट, कीर्तन महिमा यांचे निरूपण इत्यादी प्रकारांच्या अभंग साहित्यातून तुकोबाच्या जीवनचरित्राचे भावसंपन्न प्रतिबिंब उमटलेले जाणवते. ही अभंगगाथा म्हणजे अणुरेणूहून थोकडा तुका झाला आकाशा एवढा या पंक्तीची प्रत्येकारी अपूर्व अशी कथाच आहे. आता शुभसंकल्पाबद्दल म्हणाल तर हा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा वाटे न करावा परता जीवा अशी श्री तुकोबा रायांसारखी दृढ श्रद्धा भगवंतावर ठेवून उर्वरित आयुष्य कंठता यावे हाच संकल्प केला. तसेच या संकल्पात इतरही सद्भक्त ना सहभागी व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू. अल्पाक्षरी पण अर्थबोध अशी ही गाथा लिहिताना अत्यंत आत्मिक समाधान मिळते आणि हा सुयोग श्री शेखर महाराज व संतोष महाराज व इतर सर्व या उपक्रमात सामील सदस्यांमुळे लाभला. त्या सर्वांचे ऋण खरोखर न फिटण्यासारखे आहे. विशेष म्हणजे या परतीच्या आषाढी वारीमध्ये माऊलींच्या आणि श्री तुकोबाच्या पालखीच्या पादुकांना या हस्तलिखिताची प्रत मला टेकविता आली. हा अद्भुत क्षण माझ्या मनात कितीतरी काळ रेंगाळत राहील. आणि या पोथीचे वैशिष्ट्य म्हणजे पानभर श्री तुकोबाचे रेखाचरित्र रेखाटले आहे, तर ते मला प्रतिकात्मक वाटले, कारण तुकोबा रायांचे आयुष्य देखील असेच अभंगमय होते. रामकृष्ण हरी.